जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 5वा आत्मनिवेदन नाम श्रीराम समर्थ। रेखेचे गुंडाळे केले मातृकाक्षरी शब्द झाले, शब्द मिळवून चाले श्लोक गद्य प्रबंध। श्रीराम समर्थ। बघा, समर्थांनी दशक 12वा विवेक वैराग्य नाम आणला। परमार्थामध्ये विवेक वैराग्याची जोड असेल तरच आपल्याला काय हो आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जाता येतं। हे आपण 4थ्या दशकात पाहिलं। कोणता आहे 4था दशक हो? नवविधा भक्तिनाम। या 4थ्या दशकामध्ये समर्थांनी आपल्याला नवविधा भक्ती कशा प्रकारे करायची, 9 पायऱ्या भक्तीमध्ये, भक्ती मार्गामध्ये 9 पायऱ्या दिलेल्या आहेत। त्या प्रत्येक पायरीवरती म्हणजे प्रत्येक पायरी चढायचं आहे आपल्याला परमार्थामध्ये, तरच आपण ह्या शेवटची जी पायरी आहे तिथपर्यंत पोहोचू शकतो। शेवटची पायरी कोणती आहे? आत्मनिवेदन। आत्मनिवेदन ज्या वेळेस आत्मनिवेदन नुसतं श्रवण केलं, पहिली परमार्थाची पहिली पायरी कोणती आहे हो? नवविधा भक्तीमधील पहिली पायरी कोणती आहे? तर श्रवण। दुसरी श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पाद सेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन। श्रवण नुसतं केलं तर आपल्याला काय वाटतं हो? माझा सगळे कार्यभाग माझे सुटावेत, पण तसं नाही चालणार। परमार्थामध्ये तसं चालत नाही। तुम्ही द्वैत भागामध्ये घ्या, पहिल्या पायरीवरून जर आपण 9व्या पायरीवरती पाय टाकायचा म्हटलं तर काय अवस्था होईल आपल्या देहाची? तसंच परमार्थामध्ये देखील आहे। हळूहळू काय करायचंय हो? हळूहळू ह्या 9 पायऱ्या चढून गेलो आपण तरच आपलं काय होतं हो? आत्मनिवेदनाची आपल्या पूर्ती होते। आत्मनिवेदन म्हणजे काय हो? श्रवण, आधी श्रवण कळलं पाहिजे, नंतर आपल्याला आत्मनिवेदन आपोआप कळणार आहे। लक्षात ठेवा, श्रवण काय करायचंय हो? ज्या श्रवणामधून आपल्या अंतरीचे विकार नाहीसे होतील असं श्रवण करायचंय। अखंड श्रवण कुठलं करायचंय? ज्या श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ। म्हणजे कुठलं श्रवण करायचंय? ज्या श्रवणामुळे आपल्या क्रियेमध्ये पालट होईल असं श्रवण आपल्याला करायचंय। आपण म्हणतो श्रवण म्हणजे काय हो? श्रवण म्हणजे काय नुसतं ऐकणं नाही। श्रवण म्हणजे एखादं ऐकल्यानंतर, म्हणजे आपल्याला शिकवणारे आलेले आहेत, शिकवणारा आलेला आहे, त्यानं जे शिकवलं ते नुसतं ऐकून आपण सोडून दिलं तर ते श्रवण घडलं असं होत नाही। श्रवण कधी? ज्या वेळेस सांगितलेलं आपण ऐकलं। उदाहरण सांगायचं म्हटलं तर घरातील उदाहरण घेऊया। श्रवण कशाला म्हणायचं? घरात मुलगा आहे, मुलगी आहे, बायको आहे। सपोज वडील घरात आले आणि त्यांनी काय सांगितलं की मला तांब्या भरून पाणी आणा। तर मुलीने ऐकलं, मुलाने ऐकलं, पत्नीने ऐकलं की तांब्या भरून पाणी पाहिजे, परंतु मुलगा उठला नाही, बायको उठली नाही। मुलीनं काय केलं? पडदिशी उठली, गेली आणि तांब्या भरून आणून दिला। म्हणजे श्रवण झालं, सगळ्यांना श्रवण झालं, परंतु ते आचरणात कोणी आणलं? त्या मुलीने आणलं। तिनं काय केलं? जाऊन पाण्याचा तांब्या भरून आणून दिला। हे झालं काय? श्रवण। म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? ऐकले, कळले, वळले पाहिजे। नाहीतर नुसते ऐकले आणि वळलंच नाही तर उपयोग नाही। म्हणून नवविधा भक्तीमध्ये आत्मनिवेदनापर्यंत पोहोचणं एवढं सोपं नाहीये हो। आत्मनिवेदन म्हणजे काय हो? त्या भगवंताशीच आपण एकरूप होणार आहे। आत्मनिवेदनामध्ये त्या भगवंताशीच आपण एकरूप होणार आहे। आपण निवेदन मांडतो बघा,
देवा असं व्हावं, माझं तसं व्हावं. आपल्या निवेदनाची पूर्तीच होत नाही. आपण म्हणतो की माझं निवेदन पूर्णच होत नाही. अहो का होत नाही निवेदन पूर्ण? कारण आपल्या ह्या 8 पायऱ्या पण आपल्या उत्तमाच्या पाहिजेत ना. त्यावेळेस ज्या वेळेस आपण या 8 पायऱ्यामधून व्यवस्थित आपला व्यवस्थित चढून आलेलो असतो किंवा उतरून आलेलो असो, त्यावेळेस काय होणार आहे हो? परमार्थात आपोआप काय होणार आहे हो? प्रगतीच आहे ना. आपोआप आपली उन्नती होणार आहे आणि आपलं निवेदन तात्काळ पूर्ण होणार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे आत्मनिवेदन पूर्ण होण्यासाठी भगवंताशी एकरूप झालं पाहिजे ना आपण. त्यासाठी श्रवण ही पहिली पायरी दिली. कीर्तन, अखंड कीर्तन कुणाचं करायचंय हो? त्या परब्रह्माचं करायचंय. चांगलं तेच बोलायचंय, चांगलं तेच सांगायचंय. अखंड भगवंताचं नामस्मरण दिलंय तोंड ना आपल्याला, त्या मुखातून काय आलं पाहिजे हो? अखंड नामस्मरणच आलं पाहिजे. कारण का हो? त्याशिवाय आपण त्या 9व्या भक्तीच्या 9व्या पायरीपर्यंत पोचू शकत नाही. अखंड नामस्मरण पाहिजे. विष्णुस्मरण. विष्णुस्मरण म्हणजे काय? ह्या डोळ्यानं काय बघायचंय हो? अखंड त्या परब्रह्माचं रूप पाहायचंय. कारण त्या परब्रह्मच दिसला पाहिजे आपल्याला. अखंड त्या दृष्टी कुणाचं वाईट बघायचं नाहीये. कारण विष्णुस्मरणमध्ये दृष्टी दिली परमेश्वरानं आपल्याला. कशासाठी दिली हो? अखंड सद्गुरु चरण दिसले पाहिजेत हो आपल्याला. विष्णुस्मरण, पादसेवन. सेवा कुणाची करायची? सेवा कुणाची करायची हे समर्थांनी आपल्याला शिकवलेलं आहे. पादसेवन, अर्चन, आचरण समर्थाला आवडेल, परमेश्वराला आवडेल असंच आपल्या हातून काय घडलं पाहिजे व सत्कर्म घडलं पाहिजे. दुष्कर्म नको. अर्चन झालं, अर्चन भक्ती झाली. वंदन, अखंड वंदनीय भूमिका, नम्रतेची भूमिका समर्थांनी आपल्याला शिकवली. वंदन, दास्य. दास्य कुणाचं करायचंय हो? अखंड त्या परब्रह्माचं दास्य भक्ती करता आली पाहिजे. दास्य भक्ती कुणासारखी करायची? हनुमंतरायासारखी करायची. अखंड एवढं सामर्थ्य आपल्या संपूर्ण विश्वामध्ये कुणाकडेही सामर्थ्य नाही एवढं कुणाकडं आहे हो? हनुमान स्वारीकडं एवढं सामर्थ्य आहे. तरी देखील अखंड दास्य भक्ती, अखंड श्रीरामांच्या चरणी काय हो? लीन स्वतःला झोकून दिले. एक वेळ श्रीरामांपेक्षाही काय हो? एक वेळ श्रीरामांपेक्षाही सगळं ताकद देवानं कुणाजवळ दिलेली आहे? अखंड हनुमंतरायाजवळ दिलेली आहे. तरी देखील अखंड आपल्या परब्रह्माशी काय आहेत ते एकरूप. त्यांना जिथं श्रीराम नाव जरी घेतलं तरी तिथं काय हो? लगेच हनुमान स्वारी, लगेचच नम्र, लगेच सूक्ष्म होणार. म्हणजे ताकद केवढी आहे दास्यभक्तीची बघा. आपल्याला निदान त्यांनी केलेल्या दास्यभक्तीपैकी थोडी जरी दास्यभक्ती आपल्याकडून घडली तरी आपलं काय होणार आहे हो? आपला उद्धार होणार आहे. म्हणून दास्यभक्ती करावी, पण कोणासारखी? हनुमंतरायासारखी, मारुतीरायासारखी काय करावी? दास्यभक्ती करावी. सख्य भक्ती. मी देवाचा आणि देव माझा, ऐसी अखंड. म्हणजे देवाशिवाय मला काहीच नाही सुचलं पाहिजे. सख्यत्व कुणाशी करायचंय? ते अखंड त्या परमेश्वराशी करायचंय. सख्यत्व कुणाचं होतं हो? अखंड सुदामा सख्यत्व होतं ना परब्रह्माशी. आणि ज्या वेळेस आपली 8व्या भक्तीपर्यंत येतो त्यावेळेस निवेदन पूर्ण व्हायला वेळ लागत नाही. सुदामाला मागावं लागलं नाही काय? श्रीकृष्णाला सुदामाला काय मागावं लागलं नाही, आपोआप सगळं दिलं. का हो? कारण सख्य भक्ती काय होती? उत्तमाची होती. म्हणजे सख्यत्व कुणाशी करायचंय? अखंड त्या परब्रह्माशी सख्यत्व करायचंय. अहो जे संत मंडळी होऊन गेली अखंड ह्या 9व्या भक्तीमध्ये होते, म्हणून त्यांच्या प्रत्येक
देवच स्वतः आपण ऐकलेले आहेत काय हो, जनाईच्या भाकरी भाजत होते विठ्ठल, असं ऐकलंय आपण. का हो, कारण अखंड झोकून दिलेलं सख्यत्व, अखंड त्या परब्रह्माशी, अखंड त्या विठ्ठलाशी सख्यत्व. आम्हाला काय कळत नाही, देहभान हरपून पूर्णपणे काय हो ते सगळेजण काय झालेले संत विठ्ठलाशी एकरूप. संत तुकारामांच्या मुलीचं लग्न करायचं होतं, पाहुणे येणार होते घरी. आता संत तुकाराम महाराज आपल्याला माहित आहे काय, नामस्मरण करण्यासाठी डोंगरावर जायचे. त्यांना मुलीचं लग्न, काही संसारातले कुठल्याच गोष्टीचं काय हो त्यांना भान नव्हतं. त्यांनी पूर्ण देहभान त्या परमेश्वराच्या चरणी वाहिलेलं. आता आपण आत्मनिवेदन भक्ती म्हणतो. सकाळ सकाळी ज्यावेळेस संत तुकाराम महाराज घरी गेले त्यावेळेस आवडीनं काय सांगितलं हो, की आज मुलीला बघायला पाहुणे येणार आहेत. संत तुकारामान म्हटले, आवडीला काय म्हटले हो, बर ठीक आहे, विठ्ठल बघून घेईल. काय विठ्ठल बघून घेईल, करणारा तोच आहे, तो काय ते करेल सगळं. म्हणजे केवढा विश्वास. आहो, नुसतं तेवढं म्हटले आणि बायकोनं काय दिली, ती पिशवी दिलेली बरोबर, की सामान घेऊन या, पाहुणे येणार आहेत आज मुलीला बघायला आणि घरात काय सुद्धा नाहीये, तुम्ही काय करा, जावा आणि पडदेशी सगळं सामान घेऊन या, माणसं काय लगेच येतील. संत तुकाराम पिशवी घेऊन निघाले दुकानाकडे. आठवण झाली की चाललेच त्या डोंगरावरती गेले आणि तिथं नामस्मरण करत बसले. आता काळजी कुणाला, आत्मनिवेदन भक्ती, आत्मनिवेदन निवेदन आहे ना. संत तुकाराम महाराजांचं निवेदन आहे की देवा तू काय करायचं ते कर सगळं, मला काय माहित नाही बाबा. केवढं म्हणजे आत्मनिवेदन कधी पूर्ण होतं बघा. देवाला सांगून टाकलं की मी नाही लग्न करणार, मी मुलीचं लग्न करणारा मी नाही, तर तूच आहे, तुझं तू बघून घे सगळं. आणि बसले नामस्मरण करायला. आहो, स्वतः विठ्ठलाला यावं लागलं, सगळं त्या संत तुकाराम महाराजांचं रूप घ्यावं लागलं. सगळं दुकानातलं सामान, मोठंच्या मोठं सगळं सामान घरी घेऊन गेले. आणि पाहुणे बसले होते, आले पाहुणे सगळे. आवडीला सुद्धा काय पडला हो, प्रश्न पडला, हे एवढं सामान कुठून आणलं ह्यांनी. आणि साड्या वगैरे आणल्या मुलींना, मुलीला साडी वगैरे आणली, आवडीला कपडे आणली, सगळ्याला आणले कपडे आणि ठेवली. कारण पाहुणे येणार आहेत ना बघायला, मग नवीन कपडे पाहिजेत ना मुलांना. मग स्वतः विठ्ठल काय घेऊन गेलेले रूप संत तुकाराम महाराजांचं घेऊन गेले. सगळं ठरलं आणि त्या पाहुण्यांनी सांगितलं काय हो, 16 तोळं सोनं द्यायचं असं लग्न ठरलं. देवानं काढून दिले की लगेचच 16 तोळं. ज्या वेळेस म्हणजे संत तुकारामांच्या रूपात गेलेले ना, आता तो देवच, त्याला काय कमी आहे. त्यानं बरं ठीक आहे म्हणलं, आत्ताच देतो तुमचा हुंडा, आत्ताच बसल्या घडीला काय देतो, तुमचा हुंडा देतो. आवडीला वाटलं काय केलं ह्या तुकारामांनी काय माहिती, ही 16 तोळं कुठून देत आहेत. इथं रोजच्या जेवणाची भ्रांती आहे आपल्याला, आणि हे कुठून ह्यांनी एवढं सामान, एवढं सोनं कुठून आणलं, काहीच कळायला मार्ग नाही. दिले 16 तोळं ठरलेलं तिथंच दिलं. जे काय पैसे लग्नाला लागणारे ते पण दिले. सगळं तुमचं तुम्ही करून घ्या म्हटले, मी काय बघणार नाही. झालंय, पाहुणे निघून गेले. आणि संत तुकाराम महाराज पण काय झाले, आवडीला सांगून, आवडी म्हटली त्यांना की एवढं तुम्ही कुठून आणलं, काय बोलले नाहीत. म्हटले चाललोय मी जातो आता माझं नामस्मरण करायला. आणि विठ्ठल निघून जातात तिथून. रोजच्या सवयीप्रमाणे संत तुकाराम महाराज घरी येतात. त्यांना आठवण होती पिशवी बघितल्यावर की आपल्याला तर सामान आणायला लावलं होतं, आता काय करायचं, पाहुणे तर येऊन गेले असतील. त्यांना पडली चिंता, आता काय माझं खरं नाही, आवली मला आता काय घरात घेणार नाही. आणि घरी जाऊन बघतायत तर सगळ्यांनी चांगली कपडे घातलेले आहेत, मुलीचं लग्न ठरलेल्या आनंदात.
चांगलं जेवण वगैरे केलेलं होतं आवडीनं. आवडी म्हणाली, लवकर आला तुम्ही, मगाशी तर गेला होता. तुकाराम म्हटले, मगाशी कुठं, आता काय बोलावं तरी भीतीच ना, कारण सकाळपासून ते नव्हतेच घरी. त्यावेळेस म्हणाली, काय हो, एवढं 16 तोळं सोनं देऊन तुम्ही लग्न ठरवलं मगाशी आणि एवढं सामान सुमान आणले, कुठून पैसे एवढे आणले तुम्ही? साडी वगैरे सगळं आणलं तुम्ही, मुलीचं लग्न एवढ्या मोठ्या घराण्यात ठरवलं तुम्ही, एवढं कुठून आणलं तुम्ही सगळं? तुकाराम महाराजांना काहीच कळेना. मी तर नव्हतोच. त्यांनी जाणलं की निवेदनाची काय झाली, आत्मनिवेदन, याला म्हणतात आत्मनिवेदन. आत्मनिवेदनाची पूर्ती झाली. मुलीच्या लग्नाचं कुणी बघितलं हो सगळं? अखंड परब्रह्माला यावं लागलं आणि सगळा कार्यभाग करून घ्यावा लागला. संत तुकाराम म्हटले, विठ्ठला थोर आहेस तू. म्हणजे माहीत आहे, त्यांना माहीत आहे ना की माझा भार उचलणारा कोण आहे, तोच आहे. कारण सगळंच त्याला काय केलं हो, वाहून टाकलेलं देहभान. म्हणजे आपण जे नवविधा भक्ती म्हणतो त्याच्याही पलीकडं सायुज्य मुक्ती, म्हणजे त्याच्याही पलीकडं काय हो, संत तुकाराम महाराज पोचले होते. म्हणून प्रत्येक गोष्टीची काय होत होती, त्यांच्या आत्मनिवेदनाची पूर्ती होत होती. याला म्हणायचं आत्मनिवेदन. आता आपण बघा, आपण एखादं निवेदन मांडतो, तात्काळ पूर्ण होतं बघा. नुसती इच्छा जरी झाली, काय हो, जाता एखाद्या दिवशी बघा पेढा खायची इच्छा झाली तर काय होतं, कोणतरी पाहुणे येतात, पेढ्याचा बॉक्स घेऊन येतात आणि आपल्याला पेढा खायला मिळतो. म्हणजे सुषमातून एखादी वासना जरी झाली तरी त्याची पूर्ती होते. हे कशामुळं घडतं बघा, बऱ्याच वेळेस असं घडतं. हे कशामुळं घडत असतं, कारण आपली जी दास्यभक्ती आहे ती कुठंतरी काय व्हायला लागलेली असते, वाढायला लागलेली असते. म्हणून भगवंताचं प्रेम आपल्यावरचं काय होतं, आणखीन वाढत जातं. आणि मग आपल्या प्रत्येक कार्याची दखल कोण घेत असतो, तो परमेश्वर घेत असतो. आपल्याला काय चिंता करायची गरजच नाही, कारण प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढण्याचं कार्य अखंड तो परब्रह्म करत असतो. लक्षात ठेवा, कुठल्याही रूपाने तो स्वतः, म्हणजे त्याला तर आकार उकार काही नाहीये, कुणाच्याही रूपाने येऊन तो प्रत्येक कार्यभाग काय करत असतो, आपला सोडवत असतो. इथं महत्वाचं काय आहे, समर्थ म्हणतात की इथं महत्वाचा आहे आपला विश्वास. संत तुकाराम महाराजांचा विश्वास दृढ होता हो, एवढा विश्वास दृढ की सगळं कार्य तर विठ्ठल करणार आहे, मला काय बघायची गरज नाही. म्हणजे केवढा विश्वास हो, सगळं सोडून द्यायचे ते. संत गोरा कुंभार घ्या, संत सावतामाळी घ्या, काही नाही, ते काय करायचे हो, सगळं सोडून द्यायचे त्या परब्रह्मावर. आमचं काहीच नाही, करणारा तोच आहे. आणि सर्व कार्य पण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं काय करत होते हो, कर्म करत होते. आणि ह्या नवविधा भक्तीमध्ये ती काय करत होते हो, म्हणजे श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पाठ सेवन अर्चन वंदन दास्य सख्य, या अष्टही भक्ती प्रत्येक संतांकडून घडत होत्या. म्हणून त्यांच्या आत्मनिवेदनाची काय होत होती, पूर्ती होत होती. आता आत्मनिवेदन म्हणजे काय ते आपण बघणार आहे. म्हणजे आत्मनिवेदनापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय करायचंय, ह्या 8 पायऱ्या काय करायचंय हो, चढून जायचंय. नंतरच आपल्याला काय मिळणार आहे, आत्मनिवेदन भक्ती. म्हणून समर्थांनी आपल्याला दशक 12वा विवेक वैराग्य नाम आणि समास 5वा आत्मनिवेदन नाम दिलेलं आहे. कारण विवेक वैराग्य असल्याशिवाय आपण नवविधा भक्तीच्या या 9 पायऱ्या चढू शकत नाही. हे समर्थांनी आपल्याला सांगितलंय, अखंड सांगितलंय. माणसाकडं विवेक आणि वैराग्य असल्याशिवाय तो देवाची ओळख घेऊ शकत नाही. आणि देवाची जोपर्यंत ओळख घेत नाही तोपर्यंत काय होत नाही हो, आत्मनिवेदनाची पूर्ती होत नाही. लक्षात ठेवा, आत्मनिवेदन म्हणजे काय, त्या परब्रह्माला ओळखायचंय हो आपल्याला. अखंड तो कोण आहे,
कशासाठी म्हणजे तो कोण आहे हे आपण आपल्या जन्मातच ओळखलं पाहिजे. नाहीतर काय हो, आपण जर नाही ओळख घेतली तर काय होणार आहे हो, सगळं जीवन काय होणार आहे, व्यर्थ. म्हणून दशक 12वा विवेक वैराग्य नाम आणि समास 5वा आत्मनिवेदन नाम. श्रीराम समर्थ. रेखेचे गुंडाळे केले, मातृकाक्षरी शब्द झाले, शब्द मिळवून चाले, श्लोक गद्य प्रबंध. आता आपल्याला माहित आहे, सर्वजण बाराखडी शिकलोय ना. अक्षराशिवाय शब्द नाही आणि शब्दाशिवाय वाक्य नाही. लक्षात ठेवा. म्हणजे कोणतीही भाषा घ्या, अनेक भाषा आहेत, श्लोक आहेत, गद्य. श्लोक लिहायचा म्हटलं तर आधी काय पाहिजे हो, आपल्याला माहीत पाहिजे, स्वर माहीत पाहिजेत, व्यंजन माहीत पाहिजेत. म्हणजे स्वर व्यंजन मिळून काय बनतं हो, अक्षर बनतं. आणि अक्षर रेखेचे गुंडाळे केले म्हणजे हे अक्षर रेषा जोडलेत ना एकमेकाला, आणि त्या अक्षरांचंच काय झालं हो, शब्द झाले. आणि शब्द मिळवून कायच बनले हो, श्लोक गद्य प्रबंध. अनेक आपल्याच भाषेत श्लोक प्रबंध आहेत असं नाही, प्रत्येक भाषेत काय आहे तो श्लोक गद्य प्रबंध आहेत. परमेश्वराचं वर्णन ज्यानं त्यानं आपापल्या भाषेत काय केलेलं आहे हो, वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. लक्षात ठेवा. वेदशास्त्रे पुराणे नाना काव्ये निरूपणे ग्रंथ भेद अनुवादने किती म्हणून. आता ग्रंथ काय थोडे आहेत का हो, आणि प्रत्येकाचं निरूपण करणं म्हणजे नाना काव्य निरूपणे, अनेकांचं निरूपणे आहेत ना, अनेक ग्रंथांची काय आहेत, निरूपणे आहेत. आणि समर्थ म्हणतात किती म्हणून ग्रंथ सांगायचे आणि किती म्हणून ग्रंथांचा अनुवाद करून आपण सांगणार आहे. कारण देश बदलला की भाषा बदलते, आणि भाषा बदलली की प्रत्येकाची सांगण्याची पद्धत बदलते. लक्षात ठेवा. परमेश्वराविषयीच्या ज्या काही समजुती आहेत त्या प्रत्येकाच्या काय आहेत हो, वेगवेगळ्या आहेत. म्हणून नाना काव्ये निरूपणे ग्रंथ भेद अनुवादने किती म्हणून. किती म्हणून काय करायचंय, समर्थ म्हणतात की वेदशास्त्र पुराण अनेक नानाविध काव्य निरूपण असे ग्रंथांचे भेद किती म्हणून सांगावे. आपण सांगू शकत नाही एवढे भेद आहेत. नाना ऋषी नाना मते पाहो जाता असंख्याते, भाषा लिपी जेथे तेथे काय उणे. अनेक ऋषींची अनेक मते आहेत ना, अनेक ऋषींची अनेक मते आहेत, प्रत्येकाचं मत वेगवेगळं. आपण बघतो ना, थेसिस लिहिताना बघतो ना, प्रत्येकाचं थेसिस वेगवेगळा असतो, प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असते. म्हणजे अनेक ऋषींची अनेक मते आहेत ना, आणि ती पाहू लागलो म्हणजे ती पाहू लागले तर असंख्य आहेत. जेथे भाषा व लिपी आहे तेथे काय कमी आहे. जिथं भाषा आणि लिपी आहे तिथं काय कमी आहे हो, काहीच कमी नाही ना. म्हणजे प्रत्येक, आता कोणतीही भाषा शिकायला गेलो तर ती काय आहे हो, त्या भाषेमध्ये काय आहे, लिपी आहे आणि भाषा आहे. म्हणजे भाषा व लिपी आहे तिथं काय कमी आहे, प्रत्येक जण श्लोक प्रबंध लिहू शकतो. वर्ग रुचा श्रुती स्मृती अधे स्वर्ग स्तबक जाती, प्रसंग माने समास पोती बहुधा नामे. वर्ग रुचा श्रुती स्मृती काय सांगितलंय, वर्ग म्हणजे ऋग्वेदातील अध्यायांचे पोटभेद म्हणजे वर्ग. ऋचा म्हणजे वेदांतील मंत्र, श्रुती स्मृती अध्याय, सर्ग स्तबक. स्तबक म्हणजे काय हो, चंपू आदी करून ग्रंथातील भाग, जाती प्रसंग माने समास पोती अशी ग्रंथ विभागांची पुष्कळ नावे आहेत. म्हणजे ग्रंथांना पण वेगवेगळी नावं दिलेली आहेत ना, हे समर्थ सांगतायत आपल्याला. काय, वर्ग रुचा श्रुती स्मृती आदेश स्वर्ग स्तबक प्रसंग माने समास पोती ही काय आहे तो अनेक. कोणी आपण ग्रंथ म्हणतो, कोण पोती म्हणतं बघा, कोणी म्हणतं माने, कोणी म्हणजे काही ग्रंथांना काय हो वेगवेगळी नावं. प्रत्येक भाषेमध्ये ग्रंथाला काय दिलेली आहेत हो, वेगवेगळी नावं दिलेली आहेत. एक अशी पुष्कळ नावे आहेत.
नाना पदे नाना श्लोक, नाना बीर नाना कडक, नाना साख्या दोहडे अनेक नामाभिधाने. नाना पदे नाना श्लोक, अनेक. मग भाषा जशा बदलतात तसे काय हो, सगळे प्रत्येकाचं काय बदलत असतं, नाना पदे बदलतात ना. जसं भाषा बदलणार तसं पदे बदलणार. म्हणजे अनेक पदे, श्लोक, बीर व कडक, साक्या, दोहे, बघा आपण म्हणतो दोहडे, दोहरे, अशी अनेक नावे आहेत. नंतर नाना पदे नाना श्लोक, नाना बीर नाना कडक, नाना साख्य दोहडे अनेक नामाभिधाने. डप गाणे माची गाणे, दंडी गाणे कथा गाणे, नाना माने नाना जसने नाना खेळ. तसंच काय हो, खेळ पण अनेक आहेत ना. जसं ग्रंथाला अनेक नावे आहेत तसेच गाणे अनेक, गायनाचे प्रकार अनेक असतात, खेळाचे अनेक प्रकार असतात. सांगायला गेलं तर काय हो, डप गाणे, माची गाणे, दिंडी गाणे, कथेतील गाणे. म्हणजे गायन प्रकार हे कशाप्रमाणे असतात, तानमानाप्रमाणे व खेळाप्रमाणे कसे आहेत, वेगवेगळे आहेत. अनेक प्रमाणे, अनेक आडकथा, अनेक म्हणजे अनेक जसने म्हणजे काय हो, अनेक आडकथा आहेत, अनेक खेळ आहेत. म्हणजे वेगवेगळं ज्याच्या त्याच्या संस्कृत, म्हणजे ज्याच्या त्याच्या भाषेत काय आहे हो, बदल आहे ना. प्रत्येक ठिकाणी काय आहे, बदल दिलेला आहे. ध्वनी घोष नाद रेखा, चहू वाचा मध्ये देखा, वाचा रूपे ही ऐका नाना भेद. ध्वनी घोष म्हणजे काय सांगितले, ध्वनी घोष नाद व रेखा असे चार वाणींचे चार भेद आहेत. म्हणजे हे ध्वनी घोष नाद व रेखा काय सांगितलंय, वैखरीचेही काय आहे तो, चार वाणी कोणत्या आहेत आपल्याला माहित आहे, परा, पश्चंती, मध्यम, वैखरी. आणि त्यामध्ये वैखरीचे हे अनेक काय आहेत, भेद आहेत. ते ऐका कोणते, ध्वनी घोष नाद व रेषा हे चार वाणीतील चार भेद वाचा म्हणजे वैखरी रूपाने हे प्रगट होतात. म्हणजे आपल्याला माहित आहे वैखरीतून काय येतं आपल्या, आता जे मी बोलते, जे शब्द उमटतात ते कुठं उमटतात, कुठल्या वाणीमध्ये उमटतात, वैखरीमध्ये उमटतात. तसं परेमध्ये काय पाहिजे, परेपासून बघा, परेपासून त्या परमेश्वराला काय केलं पाहिजे, आपण परेपासून त्याला भजलं पाहिजे. परेपासून म्हणजे काय हो, परा, पश्चंती, मध्यमामध्ये काय असतो, नाद असतो ना, आवाज कंठामधूनच येतो ना, वैखरीमधून बाहेर पडतो शब्दरूपाने. परंतु नाद निर्माण कुठं होतो, त्या कंठामध्ये. म्हणजे कोणती वैखरी, मध्यमा, म्हणजे कोणती वाणी, मध्यमा. म्हणून समर्थ काय म्हणतायत की बघा, ध्वनी घोष नाद रेखा, चहू वाचा मध्ये देखा, वाचा रूपे ही ऐका नाना भेद. उन्मेष परा ध्वनी पश्यंती, नाद मध्यमा शब्द चौथी, वैखरीपासून उमटती नाना शब्द रत्ने. आता उन्मेष म्हणजे काय हो, ज्ञान. उन्मेष म्हणजे काय, ज्ञानरूप. म्हणजे स्फुरण. जे उन्मेष म्हणजे काय हो, थोडक्यात स्फुरण म्हणजे परमेश्वर आहे या गोष्टीचा स्फुरण. म्हणजे परमेश्वराला भेटायचंय, परमेश्वराशी एकरूप व्हायचंय, याचं स्फुरण कुठं निर्माण झालं पाहिजे हो, परेमध्ये. पश्यंती म्हणजे काय हो, पश्यंती म्हणजे काय, तर जिथं ध्वनी रूप निर्माण होतं, मध्यमेमध्ये काय निर्माण होतो, नाद. म्हणजे पश्यंती ध्वनिरूप आहे, मध्यमा नाद रूप व वैखरी शब्दरूप चौथी वाणी होय. म्हणजे वैखरीच्या ठिकाणी नाना रेषा व त्यापासून अनेक शब्दरूप रत्ने प्रकट होतात. लक्षात घ्या, वैखरीतूनच होतं ना सगळं. मग त्या वैखरीतून आपण काय देतो, लक्षात घ्या. वैखरी दिली, त्या परमेश्वरानं काय दिली हो आपल्याला, अखंड वैखरी दिली. म्हणून लक्षात ठेवा, वैखरी दिली, मग परेत जे शिजतंय तेच काय होणार आहे हो, बाहेर येणार आहे ना. मग किचनमध्ये जे शिजतंय
तेच ताटात येणार आहे. लक्षात ठेवा, किचनमध्ये म्हणजे जे स्वयंपाक केलाय तेच ताटात येणार आहे का वेगळं येणार आहे का हो? म्हणून हे फार महत्वाचं आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणी फार महत्वाच्या आहे. तुमच्या अंतरी जे शिस्त आहे, परेत जे शिस्त आहे, तेच तुमच्या शब्दरूपाने वैखरीतून काय पडणार आहे? बाहेर पडणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की परेमध्ये काय शिजलं पाहिजे हो? अखंड त्या परमेश्वराचं नामस्मरण असेल, त्याच्या भेटीची आस्था असेल, तर अखंड कवित्व कुणाचं निर्माण होणार आहे वैखरीतून? अखंड त्या परमेश्वराचं निर्माण होणार आहे. म्हणून समर्थांनी सांगितलं आत्मनिवेदन भक्तीमध्ये या 4 वाणी फार महत्वाच्या आहेत. कुठल्या? परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी शब्दरूपाने बाहेर पडतात. म्हणून तर म्हणतात ना, कवी होणं सुद्धा सोपं नाहीये. कारण त्याला काय हो, अंतरंगापासून त्याला काय असते ते उन्मेष. म्हणजे लक्षात घ्या, ध्वनी, घोष, नाद व रेखा असे 4 वाणीचे 4 भेद आहेत. आणि परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, वैखरीमधून शब्द रूपाने बाहेर पडतात. बघा, एखाद्याला आपण म्हणतो की ह्याला देवाचं भक्तिगीत कसं येतंय? संत चोखामेळा कुठं म्हणजे कुठल्या वेदांचं त्यांना वाचलं नव्हतं त्यांनी कुठं, परंतु आपोआप त्यांच्या शब्दातून काय उमटायला लागले हो? ओव्या उमटत होत्या. लक्षात घ्या, अखंड श्लोक बाहेर पडत होते. कशामुळं? कारण अखंड ते काय करत होते हो? अखंड हे करत होते ना. अखंड काय करत होते? परमेश्वराला भजत होते. अंतकरणापासून त्या परमेश्वराला आळवत होते. लक्षात घ्या, अंतकरणापासून परमेश्वराला आळवत होते. म्हणून अखंड काय होत होतं व त्यांचं अभंग वैखरीतून बाहेर पडत होते. प्रत्येक संतांनी जे काही लिहिलं, जे काही ग्रंथ लिहिले, जे काही श्लोक लिहिले, ते कशामुळं एवढं घडलं हो? कशामुळे एवढं घडलं? तर त्यांचं परेमध्ये उन्मेष, ज्ञानच कशाचं हो? त्या परब्रह्माचं अखंड ज्ञान भरलेलं. म्हणून 4 वाणीतून काय हो? त्या परब्रह्माचंच कवित्व काय व्हायचं? बाहेर निघायचं. मग प्रत्येक समर्थ म्हणतायत ना, ही संधी आपल्याला समर्थांनी दिली हो आता, की अखंड आपणही परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी परेमध्ये जर अखंड त्या परब्रह्माचं चिंतन केलं, परब्रह्माविषयी ज्ञान घेतलं, तर अखंड वैखरीतून त्याचंच कवित्व काय होणार आहे व आपल्या अखंड वैखरीतून बाहेर पडणार आहे. नाना अकार, उकार, मकार, अर्धमात्राचे अंतर, औट मात्रा तदनंतर 52 मातृका. अकार, उकार, मकार काय सांगितलंय हो? अकार, उकार, मकार म्हणजे जे काही ओम हा शब्द कसा निर्माण झालेला आहे? अ, उ, म ह्या 3 व बिंदू, वरती बिंदू आहे ना, ही अर्धी मिळून 3.5 मात्रा म्हणजेच ओम, व त्यापासून पुढे अ पासून न्य पर्यंतचे 52 वर्ण झाले. बघा, अकार, उकार, मकार, अर्ध मात्राचे अंतर, औट मात्रा तदनंतर 52 मातृका. बघा, समर्थांचं म्हणजे लिखाण केलंय समर्थांनी, पण किती उत्तमच केलंय बघा. आपल्याला जे कळणार, आपण जे अभ्यासलं त्या अभ्यासापेक्षाही सूक्ष्मातून समर्थांनी इथं लिहून ठेवलंय. काय? ओम हा शब्द कशातून निर्माण होतो? अ, उ, म, ओम ह्या 3 शब्दांपासून ओम आणि वरती व म्हणजे अर्ध चंद्र आणि त्यामध्ये टिंब असतो. ओम बिंदू ही अर्धी मिळून 3.5 मात्रा म्हणजेच ओम, व त्यापासून पुढे ओम पासूनच पुढे काय हो? अ पासून न्य पर्यंतचे 52 वर्ण झाले. म्हणजे अकार, उकार, मकार अर्ध मात्रा मिळून 3.5 औट मात्रा व त्यापासून ओमकारा पुढे 52 मात्रा मातृका म्हणजे अ पासून न्य पर्यंत 16 स्वर व 36 व्यंजने असं काय झालंय हो? निर्माण झालंय. बघा, प्रत्येक म्हणजे प्रत्येकाची भाषा घेतली, प्रत्येक भाषेची सुरुवात
अक्षर म्हणजे आकार उकार मकारातूनच होते हे समर्थांना सांगायचं. म्हणजे कोणतीही भाषा बोलू द्या आपण, प्रत्येक भाषा यातूनच निर्माण झालेली आहे ना. म्हणजे हीच पद्धत आहे ना, अक्षर शब्द आणि नंतर तुमचे श्लोक प्रबंध वाक्य निर्माण होणार आहेत. म्हणून समर्थांनी एवढा सूक्ष्मातून काय केलेला आहे व अभ्यास केलेला आहे. पुढे काय आता समर्थ सांगतायत बघा. नाना भेद राग ज्ञान, नृत्य भेद तानमान, अर्थ भेद तत्वज्ञान विवंचना. नाना भेद राग ज्ञान काय सांगितलंय? मातृका म्हणजे अ पासून न्य, ते आता आपण बघितलं. मात्रा आणि नाना भेद राग ज्ञान, नृत्य भेद तानमान, अर्थ भेद तत्वज्ञान विवंचना. नाद भेद राग ज्ञान, नर्तन भेद तानमान म्हणजे ताल किंवा तान यांचे ज्ञान, अर्थ भेद तत्वज्ञानाचे विचार असे अनेक भेद झाले. तत्वामध्ये मुख्य तत्व ते जाणावे शुद्ध सत्व, अर्ध मात्रा महतत्व मूळ माया. तत्वामध्ये मुख्य तत्व समर्थांनी काय सांगितलंय बघा. सगळ्या तत्वात मुख्य तत्व म्हटले म्हणजे शुद्ध सत्व होय. आपल्याला माहित आहे काय तम कोणते तीन, रज तम सत्व आणि शुद्ध सत्व. या सर्वांमध्ये सगळ्यात शुद्ध कोण असेल म्हणजे सगळ्यात मुख्य तत्व कोणतं आहे तर ते शुद्ध सत्व होय. आणि त्यासच अर्धमात्रा. आता अर्धमात्रामध्ये कसं सत्व रज तम भरलेलं आहे ते आपण बघूया. अ म्हणजे तम, उ म्हणजे रज, म म्हणजे सत्व व बिंदूवरती दिलेला आहे ओंकारामध्ये. ओंकारामध्ये जो अ आहे तो म्हणजे तम, उ आहे तो रज, म म्हणजे सत्व व वरती बिंदू म्हणजे काय व शुद्ध सत्व. म्हणजे हे तीन गुण दिलेले आहेत आणि चौथा कोणता आहे शुद्ध सत्व गुण. हे कशा ओंकारामध्येच हे तिन्ही गुण कसे दिलेले आहेत ते समर्थांनी आपल्याला ह्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. आणि महतत्व किंवा त्यालाच काय म्हणतो आपण मूळ माया म्हणतात. म्हणजे 3.5 मात्रांचा ओंकार, त्यात आकार म्हणजे तमोगुण, उकार म्हणजे रजोगुण, मकार म्हणजे सत्वगुण व ह्यात मुख्य तत्व म्हणजे अर्धमात्रा हा शुद्ध सत्वगुण. ह्यालाच महतत्व किंवा मूळ माया म्हणतात. म्हणजे शब्दसृष्टी जी दिलेली आहे ती काय आहे हो अशाच प्रकारची आहे ना. शब्दसृष्टी जी दिलेली आहे समर्थ काय म्हणतात जे 4 गुण दिलेले आहेत सत्व तमगुण रजोगुण सत्वगुण शुद्ध सत्वगुण तेही ओंकारात कशा प्रकारे सामावलेले आहेत समर्थ सांगतायत. अकार म्हणजे तमोगुण, उकार म्हणजे रजोगुण, मकार म्हणजे सत्वगुण आणि ह्यात मुख्य तत्व म्हणजे जो वरती चंद्र दिलेला आहे बघा अर्धमात्रा. ओंकाराच्या वरती चंद्र आणि बिंदू आहे त्याला काय म्हटले समर्थांनी शुद्ध सत्वगुण. आणि हीच काय आहे हो आपली मूळ माया. नाना तत्वे लहान थोरे, मिळून अष्टही शरीरे, अष्टदा प्रकृतीचे वारे निघून जाते. आपण सगळे समास पाहिलेले आहेत अगोदर. काय हो सगळे जे हे तत्वामधूनच परत काय हो अष्टदा प्रकृती निर्माण झाली ना. 4 ब्रह्मांडीचे 4 पिंडीचे मिळून काय झाली हो ही अष्टदा प्रकृती निर्माण झाली. म्हणजे 8 देह नाना तत्वांचे बनलेले आहेत. देहाचे 8 प्रकार आपण बघितलेले आहेत. त्यामध्ये पिंडांचे 4 प्रकार आणि ब्रह्मांडाचे 4 हे 8 देह नाना तत्वांचे बनलेले आहेत. मुख्य तत्व म्हणजे त्रिगुण व पंचभूते मिळून अष्टदा प्रकृती. आपण पाहिलंय अष्टदा प्रकृती कशी निर्माण होते व 3 त्रिगुण आणि 5 काय सांगितले 3 त्रिगुण आणि पंचमहाभूते मिळून काय झाली ही अष्टदा प्रकृती निर्माण झाली. म्हणजे अनेक लहान मोठी तत्वे मिळून अष्टदेह बनतात. अष्टदा प्रकृती वायूप्रमाणे काय होते हो
एक दिवस नाहीशी होते ना. अष्टदा प्रकृती देखील काय होते हो, एक दिवस नाहीशी होते. आत्मनिवेदन भक्तीमध्ये समर्थांनी हे का दिलेलं आहे हो, या सर्व गोष्टींचं ज्ञान असेल आपल्याला, म्हणजे अष्टदा, 3 त्रिगुण काय, 4 वाणी म्हणजे काय, सगळं कळलं पाहिजे हो. समर्थ म्हणतात अष्टदा प्रकृती म्हणजे काय कळलं पाहिजे, 3 त्रिगुण म्हणजे काय कळलं पाहिजे, 4 वाणी म्हणजे काय कळलं पाहिजे, तरच आपण आत्मनिवेदनापर्यंत पोहोचू शकतो ना. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आकार उकार मकार तेही कळलं पाहिजे. बिंदू म्हणजे काय कळलं, म्हणजे हे द्वैत अद्वैत सगळं पिंड ब्रह्मांड या सर्व गोष्टींचं ज्ञान ज्यावेळेस आपल्याकडं येईल त्यावेळेसच आपल्याला काय होणार आहे हो, नाना तत्वे लहान थोरे मिळून अष्टही शरीरे अष्टदा प्रकृतीचे वारे निघून जाते. वारे नसता जे गगन तैसे परब्रह्म सगन अष्टदेहाचे निरसन करून पाहावे. काय सांगितलंय हो, वारे नसता जे गगन, वारं नसताना, वायू नसताना आकाश जसं घनदाट असतं तसंच परब्रह्म देखील काय हो, घनदाट भरलेलं आहे. ते अष्टदेहांचा निरास करून पाहावे. म्हणजे वायू नसता जे आकाश तसे अष्टदेहांचा निरास करून घनदाट ब्रह्म आहे हे विवेकानं पाहावं. समर्थांना काय सांगायचंय की आपण कशात अडकतो, सगळेजण भौतिक सुखामध्ये अडकतोय. समर्थांना काय सांगायचंय, जे जे दिसतंय ते नासणार आहे कल्पांतकाळी. ह्या गोष्टीचं विवेकानं काय घेतलं पाहिजे हो, अंतरी ज्ञान घेतलं पाहिजे, तरच आपल्याला ते परब्रह्मापर्यंत आपण पोहोचू शकू ना. बघा, परब्रह्माची ओळख घेण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टींचं ज्ञान असलं पाहिजे विवेकानं. म्हणून विवेक वैराग्य दिले समर्थांनी. विवेक वैराग्य का हो, विवेकाशिवाय वैराग्याशिवाय आपण हा संसार सोडून जाऊ शकत नाही. नुसतंच वैराग्य फेकांडपिशा वैराग्य मसान वैराग्य काही उपयोग नाही. समर्थ म्हटले विवेकातलं वैराग्य पाहिजे, जाणीव अंतरी पाहिजे. काय हो, हे जे अष्टदा आपली प्रकृती आहे ती एक दिवस नासणार आहे हो, संपणार आहे. शाश्वत काय आहे ते परब्रह्म आहे आणि त्या परब्रह्माला आपल्याला शोधायचंय, त्या परब्रह्माशी एकरूप व्हायचंय. म्हणजे देहामध्ये असूनही नसल्यासारखी अवस्था, उन्मनी अवस्था निर्माण झाली पाहिजे. एवढं सोपं नाहीये हे. अहो, संसारातून निष्ठून परमार्थ करणं एवढं सोपं नाही. कारण का हो, अखंड माणसाने कुठं झोकून दिलंय स्वतःला. 100 एकर जरी कमावली तरी त्याला 200 एकर कशी येईल ह्याच्याच पाठीमागं माणूस लागलेला आहे. बरोबर ना. काय हो, की माझं हिथं प्लॉट झाला, तिथं प्लॉट झाला, हिथं घर झालं, तिथं घर झालं. 100 ठिकाणी जरी घर झालं तरी 200 ठिकाणी कसं माझं घर होईल हे माणूस संसारात, म्हणजे एवढं त्यानं स्वतःला कशामध्ये गुंतवून ठेवलेलं आहे हो, अखंड संसारामध्ये गुंतवून ठेवलेलं आहे. आणि परमार्थाचा मागमूसच नाही. मग एक दिवस मरून जातंय, कमावता मरून जातंय. बेडवर पडल्यावरती हॉस्पिटलमध्ये कुणी भेटायला येत नाही. करोडोची इस्टेट आहे पण मागं कुणी नाहीये. लक्षात घ्या. काय उपयोग. मग ते एकटंच ठरवतंय. काय हो, आपण काय केलं जीवनामध्ये येऊन, म्हणजे काय करायला पाहिजे होतं ना आपण काय केलं. शेवटच्या क्षणी विचार अंतरी येऊन उपयोग आहे का, नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. म्हणजे समर्थांना सांगायचंय देह प्रपंच नीटनेटका ठाकटीक करा, संसार उत्तमाचा करा आणि परमार्थ देखील तेवढ्याच ताकदीनं उत्तमाचा करा, तर आपल्या देहाचं काय आहे हो, सार्थक आहे. प्रपंचात संसारात राहून अलिप्त राहता आलं पाहिजे आपल्याला. ते जमत नाही. लक्षात घ्या. ते जमवायसाठी श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन, म्हणजे ह्या ज्या 8 पायऱ्या आहेत नवविधा भक्तीच्या, त्यात चढून जाणं एवढं सोपं नाही हो. संत तुकाराम महाराजांनी आवडीला सोडून गेले का होते, ते जायचे नामस्मरण करायला जायचे, फक्त संसारातील ओढ कमी व्हावी यासाठी त्यांनी काय केलं, ज्याचं त्याला देऊन टाकलं. जे खूप श्रीमंत होते
म्हणजे त्यांचं वैराग्य विवेकातलं वैराग्य होतं. तसं वैराग्य आणून आपण घरदार सोडून सगळं देऊन टाकलं, पण त्यांच्यासारखं आपल्याला जुळणार नाही. लक्षात ठेवा, त्यांच्या एवढं सामर्थ्य आपल्याकडे मानसिकता नाही आहे. तेवढी मानसिकता येण्यासाठी, तेवढं अलिप्त होण्यासाठी त्या परब्रह्माशी आपल्याला तेवढं एकरूप होता आलं पाहिजे हो. नाहीतर आला आला पाणी वाहतच गेला, ना धड ना प्रपंचही होत नाही माणसाच्या हातून आणि ना परमार्थ होतो. काय ते गेल्या समासातच समर्थांनी सांगितलं ना, ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जिनेची झाले व्यर्थ. काय उपयोग आहे व जीवनात येऊन, जर तुम्हाला प्रपंचही नीट जमला नाही आणि धड परमार्थही नीट जमला नाही, मग अशा आयुष्याचा उपयोग काय. समर्थ म्हटले, ज्या क्षणी तुला जाणीव झाली की नाही बाबा मला परमार्थ करता आला पाहिजे, मी माझं आयुष्य काय घालवलंय आतापर्यंत, फुकट घालवलंय, मला आता काय करता आला पाहिजे, परमार्थ करता आला पाहिजे. तोही कसा हो, सात्विकतेने, शुद्ध सत्वगुणातून. म्हणून समर्थांना द्यावं लागलं इथं पंचमहाभूते, 3 त्रिगुण, अकार उकार मकार आणि जो बिंदू आहे वरती अर्धमात्रा, तो शुद्ध सत्वगुण आहे. म्हणजे सगळ्यांकडे शुद्ध सत्वगुण थोडासाच आहे हो. हे सगळे बाकीचे जे गुण आहेत ते भरलेले आहेत, गच्च गच्च भरलेला आहे तमोगुण. थोडं कोणी काय बोललं की ह्याचा नुसता पारा चढलाच. रजोगुण धड, रजोगुणाची कशी असते अवस्था हो. रजोगुण कसा असतो, राग नाही लोभ नाही, नुसतं ते फायद्याचं बघणार. लक्षात घ्या. आणि सत्वगुण काय, सत्वगुण कसा असतो, सत्वगुण हा परमेश्वराचा गुण आहे. परमेश्वराला जसं आवडतं तसं आचरण ज्याच्याकडून घडतं तो सत्वगुण. आणि शुद्ध सत्वगुण तो परब्रह्मच आहे हो. फक्त शुद्ध सत्वगुण येण्यासाठी आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हावं लागेल. आणि ज्या क्षणी एकरूप होऊ आपण, त्या क्षणी आपण हा प्रपंच संसार करणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हणतात की जाणीवेतून विवेक वैराग्य असलं पाहिजे माणसाकडे, त्याच वेळेस आपल्या हातून उत्तमाचा प्रपंच संसार आणि परमार्थ घडू शकतो. म्हणून समर्थांनी बघा काय ओवी दिली, नाना तत्वे लहान थोरे, मिळोनी अष्टही शरीरे, अष्टदा प्रकृतीचे वारे निघून जाते. म्हणजे जसं वारं नाहीस होतं एक दिवस, तसं हे शरीर सुद्धा काय होतं, नाहीस होतं. वारे नसता जे गगन, तैसे परब्रह्म सगन, अष्टदेहाचे निरसन करून पाहावे. वारे म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, वारं नसताना आकाश जसं दिसतं, बघा कसं दिसतं हो ते गगन, तसं परब्रह्म हे अष्टदेहाला बाजूला काढून ते परब्रह्म पाहायचंय आपल्याला. भौतिक सुखामध्ये अडकायचं नाही. हे जे सगळं दिसतंय ना भौतिक, एवढ्या मोठ्या बिल्डिंग्स, अहो एक दिवस ते सगळं नश्वर आहे, हे सगळं नाश पावणार आहे. शाश्वत काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याला आपल्याला शरण जाता आलं पाहिजे. ब्रह्मांड पिंड उबार, पिंड ब्रह्मांड संवार, दोही वेगळे सारासार विमळ ब्रह्म. सारासाराचा विचार करता आला पाहिजे. समर्थ म्हटले पिंड व ब्रह्मांड यांची उभारणी किंवा संवारणी, या दोन्ही व्यतिरिक्त सारासार विचार करून जे उरले ते विमळ ब्रह्म होय. लक्षात घ्या. म्हणजे पिंड व ब्रह्मांड ह्यांची उभारणी किंवा संवारणी, ह्या दोही व्यतिरिक्त सारासार विचार करून जे उरले ते विमळ ब्रह्म होय. म्हणजे ते सारभूत विमळ ब्रह्म आपल्याला शोधायचंय. लक्षात घ्या. म्हणजे स्थूल देहापासून मूळ मायेपर्यंत अष्टदेहांचा विचार व निराश करून सारासार विमळ ब्रह्म शोधायचंय आपल्याला. म्हणजे बघा समर्थांनी अखंड या दासबोध ग्रंथामध्ये आपल्याला अखंड काय सांगितलंय हो, या पिंड व ब्रह्मांडाची उभारणी करा, संवारणी करा. म्हणजे पिंड ब्रह्मांड यांची उभारणी किंवा संवारणी, या दोन्ही व्यतिरिक्त सारासार विचार करून जे उरले ते विमळ ब्रह्म आपल्याला शोधायचंय. लक्षात घ्या. ते विमळ ब्रह्म होय आणि ते विमळ ब्रह्म आपल्याला शोधायचंय. सोपं नाही. त्यासाठी समर्थांनी सांगितलं ना, इहलोक साधा या कारणे, जाणत्याची संगती धरणे,
परलोक साधाया कारणे सद्गुरूच पाहिजे. म्हणजे इहलोक साधायचा असेल तर चांगलीची संगत धरायची. कारण तुम्ही जशी संगत धराल तसं काय प्राप्त होणार आहे हो. आपली संगत जशी असेल तसं आपल्याला आपण घडतो. लक्षात ठेवा, 2 पोपटांची गोष्ट आपल्याला माहित आहे. 2 पोपट असतात म्हणजे एक दिवस म्हणजे दोघं भाऊ असतात हो, एकाच दिवशी जन्मलेले. आणि योगायोगानं काय होतं, एक पोपट साधूंच्या घरी जातो आणि एक पोपट गुंडांच्या घरी जातो. साधूंच्या घरी गेलेला पोपट कोणी घरी आलं की तो बोलायचा हो, या बसा पाणी प्या. आणि जो गुंडांच्या घरी पोपट राहत होता तो काय करायचा, कुणी दारात आलं की काय करायचं हो, शिव्या द्यायचा. काय द्यायचा, शिव्या द्यायचा, हाकलून लावायचा माणसं. मग लक्षात घ्या, दोघं जण सख्खे भाऊ ना, ते पोपट म्हणजे ते दोघं जण सख्खे भाऊ. फक्त दोघांमध्ये फरक काय पडला हो, फक्त संगत उत्तमाची ज्याला मिळाली तो उत्तमाचं बोलायचा आणि ज्याला संगत चुकीची मिळाली तो काय बोलायचा हो, तो वाईट बोलायचा. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे. म्हणजे तुम्हाला जर या जन्मामध्ये सुटायचं असेल, म्हणजे पृथ्वी तलावर आपण जन्म घेतलाय, बरोबर आहे, आणि या पृथ्वी तलावरती आपल्याला आपल्या देहाचं सार्थक जर करायचं असेल तर आपल्याला काय करायचंय हो, जाणत्याची संगत धरायची. म्हणजे जो सत्कर्मी आहे त्याची संगत धरता आली पाहिजे. लक्षात घ्या, कोण आहे सत्कर्मी आपल्याला माहित आहे, ज्यानं आपल्याला हे शिकवलं तोच आहे ना. फक्त ज्यानं आपल्याला सत्कर्म शिकवली तोच स्वतः जाणता आहे. आणि परलोक साधाया कारणे सद्गुरूच पाहिजे. परलोकाची वाट दाखवणारे म्हणजे त्या परब्रह्माची ओळख करून देणारे फक्त सद्गुरूच आहे. लक्षात घ्या, म्हणजे जर इहलोक साधला तर परलोक साधणार आहे ना. म्हणून समर्थ म्हटले की सारासार विचार करून आपल्याला ते विमळ ब्रह्म शोधायचंय. लक्षात घ्या, विमळ ब्रह्म काय करायचंय, शोधायचंय. एवढं सोपं नाहीये. हा एवढं जे दिलेलं आहे, द्वैत अद्वैत भाग घ्यायचे, बघायचंय. कारण का हो, समजत नाही परमार्थ, एवढा सोपा नाहीये. पदार्थ जड आत्मा चंचळ, विमळ ब्रह्म ते निश्चळ, विवरोन विरे तत्काळ तद्रूप होय. पदार्थ जड आत्मा चंचळ काय सांगितलंय हो, दृश्य पदार्थ जड आहेत, आत्मा काय आहे हो, अंतरात्मा चंचळ आहे. आणि दोहींचा निराश करून निश्चळ परब्रह्म शोधावे. आणि विमळ ब्रह्म हे निश्चळ आहे, त्या निश्चळ ब्रह्माचे विवरण करून त्यात विरून जावे, म्हणजे तत्काळ तद्रूप व्हावे. ह्या पुढे जड आत्मनिवेदन, चंचळ आत्मनिवेदन व निश्चळ आत्मनिवेदन असे आत्मनिवेदनाचे चढते 3 प्रकार सांगतो. म्हणजे आत्मनिवेदन, जड आत्मनिवेदन, चंचळ आत्मनिवेदन व निश्चळ आत्मनिवेदन असे आत्मनिवेदनाचे पण किती प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत. बघा समर्थांनी काय सांगितलं इथं, पदार्थ जड, आत्मा चंचळ, विमळ ब्रह्म ते निश्चळ, विवरोन विरे तत्काळ तद्रूप होय. आपल्याला कळलं पाहिजे आपण कुठलं निवेदन मांडतोय. जड आत्मनिवेदन, चंचळ आत्मनिवेदन, निश्चळ आत्मनिवेदन. निश्चळ आत्मनिवेदन ज्या दिवशी मांडू त्या दिवशी आपल्या देहाचं सार्थक झालं बघा. लक्षात घ्या, निश्चळ आत्मनिवेदन कुणाचं होतं, संत तुकाराम संतांचं. प्रत्येक संतांचं निवेदन कोणतं होतं, निश्चळ आत्मनिवेदन, ज्यामध्ये कोणतीही मृत्यूची अपेक्षा, मोक्षाचीही अपेक्षा केली नाहीये. लक्षात घ्या, संतांनी मोक्षाचीही अपेक्षा केली नाही. त्याला काय म्हणायचं हो, निश्चळ आत्मनिवेदन. आणि जड आत्मनिवेदन आपण रोज दीपार संसारात कमी काय पडलं की जी मागतो ती जड आत्मनिवेदन, चंचळ आत्मनिवेदन. लक्षात घ्या, आपण कुठलं निवेदन मांडतोय देवाला हे पण काय आहे हो, फार महत्वाचं आहे. पदार्थ मने काया वाचा, मी हा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा. बघा जड आत्मनिवेदन कसं आहे, पदार्थ मने
काया वाचा मी हा अवघाची देवाचा, म्हणजे जड आत्मनिवेदन आता आपण सविस्तर बघूया. समर्थ म्हटले, देहापासून जगापर्यंत सर्व नाना तत्वात्मक जड सृष्टी देवाची, मी व माझे हे काही नाही. म्हणजे साऱ्या पदार्थासह काया वाचा मने करून मी हा सर्वस्वी देवाचा आहे अशी भावना करणे, म्हणजे देवाला शरण जाणे, हा जड आत्मनिवेदनाचा विचार होय. म्हणजे फक्त जड आत्मनिवेदन म्हणजे काय? समर्थ म्हटले, सगळं देवाचंच आहे म्हणून मी देवाला शरण जातो. हा काय झाला? जड आत्मनिवेदनाचा विचार. बघा समर्थांना कसं सांगायचंय, देहापासून जगापर्यंत कळतंय ना आपल्याला. आता देहापासून जगापर्यंत सगळं नश्वर आहे. जे काय निर्माण केलंय, जे काय डोळ्याला दृष्टीला दिसतंय, तेवढं सगळं काय आहे हो? त्या परमेश्वराचं आहे. आणि त्या परमेश्वराचं आहे म्हणून त्या देवाला शरण जाणे, याला काय म्हणायचं? जड आत्मनिवेदन. ब्रह्मांड पिंड उभार पदार्थ म्हणे काया वाचा मी हा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा. चंचल करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचा अंश, त्याचा तोची आपणास ठाव नाही. चंचल करता तो जगदीश. आता चंचल आत्मनिवेदन काय सांगतायत समर्थ बघा. जगदीश हा म्हणजे सगळ्या जड पदार्थाचा कर्ता आहे. प्रत्येक प्राणी त्याचा अंश आहे. जीवात्मा वेगळा नाही, करता देव तो आपण नाही. अशा प्रकारे त्याचा तोच सर्वत्र असल्यामुळे आपणाला म्हणजे मी पणाला काय नाही, ठिकाणच नाही. त्याला काय म्हणायचं? चंचल आत्मनिवेदन. म्हणजे बघा, चंचल करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचा अंश, त्याचा तोची आपणास ठाव नाही. चंचल आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण, करता देव तो आपण कोटेच नाही. म्हणजे काय सांगितलंय हो? देव हा करता असून आपण म्हणजे मी कोटेच नाही, असं चंचल आत्मनिवेदनाचं लक्षण आहे. लक्षात घ्या. म्हणजे फक्त म्हणायचं काय? देवच सगळं आहे, देवाचंच सगळं आहे, मी काहीच नाही आहे, देवच सगळं करता आहे. हे कशाचं लक्षण आहे? समर्थ म्हणतात चंचल आत्मनिवेदनाचं लक्षण आहे. जड आत्मनिवेदन कशाला? जड आत्मनिवेदन समर्थांनी कसं सांगितलं की ही जड सृष्टी देवाची, मी आणि माझं काय नाही असं म्हणतो आपण. हे जड आत्मनिवेदन. आणि चंचल आत्मनिवेदन काय आहे? तो जड पदार्थांचा करता तो आहे आणि तो सर्वत्र असल्यामुळे माझं अस्तित्वच काय नाही असं जो म्हणतो, तो काय हो? चंचल आत्मनिवेदन. चंचल चळे स्वप्नाकार, निश्चळ देव तो निराकार, आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा. चंचल चळे स्वप्नाकार. चंचल कसं? स्वप्न जसं पडल्यानंतर काय होतं? आपण बघा, चंचल स्वप्नासारखं क्षणिक असतं व त्याचा ठावच नाही. निश्चळ देव हा काय आहे? निराकार आहे. आणि निश्चळ ब्रह्मा वेगळे, दुसरं काही एक नाही. निश्चळ आत्मनिवेदनाचा प्रकार असा असतो. हे काय करायचं? लक्षात ठेवा. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? चंचल चळे स्वप्नाकार, निश्चळ देव तो निराकार, आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा. म्हणजे आता हा झाला अद्वैत भाग की चंचल जड आत्मनिवेदन, चंचल आत्मनिवेदन हे आणि निश्चळ आत्मनिवेदन. आता आपण बघायचंय काय हो? जड आत्मनिवेदन आपण निवेदन मांडतो बघा, आपलं पूर्णच होत नाही. का पूर्ण होत नाही? का तर आपण डायरेक्ट पहिल्या पायरीवरून 9व्या पायरीवर तोंडावर आपटतो. लक्षात ठेवा. निवेदनाची पूर्तता का होत नाही? का तर आपण समर्थांनी सांगितलेल्या आचरणात राहत नाही. आपल्याकडून तसं आचरण घडत नाही म्हणून आपल्याला काय मिळत नाही. लक्षात ठेवा. आत्मनिवेदनाची पूर्तता झाली असं म्हणतो कधी? आता एखादी गोष्ट आपल्याला नकोय किंवा एखादी गोष्ट पाहिजे, गाडी घ्यायची, परंतु काय नकोय आपल्याला? गाडी घ्यायची पण कसं पाहिजे? कर्ज नकोय डोक्यावर जास्त. मग निवेदन मांडतो काय?
समर्था मला गाडी पाहिजे, परंतु मला काय नकोय, कर्ज नकोय, कारण तेवढी कर्ज फेडायची पात्रता या देहाकडं नाहीये. मग समर्थ काय करतात? तुम्हाला काय करतात हो? तुमच्या बजेटमध्ये बसल असं तुम्हाला एखादी गाडी भेटते आणि काय करते, बिना व्याजाची म्हणजे रोख कॅशमध्ये तुम्हाला तेवढ्याच पैशात काय मिळते, गाडी मिळते. मग इथं काय झालं तुमचं? आत्मनिवेदनाची पूर्ती केली त्या परमेश्वरानं. काय केलं तुमचं? की तुला कर्ज पण नकोय, पण मागणी नवीन गाडीची करू शकत नाही ना. कारण का हो? तिथं काय आहे तुमचं? आत्मनिवेदन मांडलंय काय, की मला गाडी पण पाहिजे, परंतु मला कर्ज नकोय. माझ्या बजेटमध्ये बसल एवढीच गाडी मला द्या. मग ते आत्मनिवेदन परमेश्वराकडे गेलं, दिली तुम्हाला गाडी. पण ती जाणीव अंतरी घेतली पाहिजे. काय देणारा कोण आहे आणि कुणामुळे भेटलं आपल्याला, याची जाणीव अंतरी घेता आली पाहिजे. म्हणजे हे झालं जड आत्मनिवेदन हो. आपण हे संसारातलं मागतोय, प्रपंचातलं मागतोय. काय निवेदन मांडू ह्याचं काय नाही, नियमच नाही आपल्याकडं. काही निवेदन मांडतो आपण, काही निवेदन मांडतो. कोंबडी अंड घालत नाही, हे काय निवेदन झालं का? म्हणजे काही निवेदन मांडतो आणि तो परमेश्वर हसत असेल आपल्यावरती, बरोबर ना. म्हणून समर्थ म्हणतात निवेदन मांडायचं हे जड आत्मनिवेदन झालं हो, चंचल निवेदन झालं हे. म्हणजे आपण हे कुठलं मागितलं हो? द्वैत भागातलं मागितलं. पण आपले वासना राहू नये, मोक्षाला आडवं येऊ नये म्हणून समर्थ आपल्या प्रत्येक निवेदनाची काय करतात, पूर्तता करत असतात. लक्षात घ्या, हे नश्वर आहे. इथं तुमची पुण्याई खर्ची पडते, लक्षात ठेवा. म्हणजे कोणतीही गोष्ट देव ज्यावेळेस देत असतो आपल्याला, त्यावेळेस आपल्याकडची काय काढून घेतो. आता कुठलीही वस्तू घेताना आपल्याला किंमत मोजावी लागते, बरोबर ना. की एखादी वस्तू घ्यायची म्हटलं की त्याला किंमत मोजावी लागते. तसं देवाकडं पण काय होतं, आत्मनिवेदन ज्यावेळेस आपण मांडतो त्यावेळेस निश्चळाचं जर आत्मनिवेदन नसेल तर आपली पुण्याई खर्ची पडते. लक्षात ठेवा, आपल्या जवळचीच खर्ची पडणार ना, शिल्लकच खर्ची पडणार ना. तुमच्या शिल्कीवरच देव काय देत असतो, तुमचं आत्मनिवेदनाची पूर्ती करत असतो. मग निवेदन कोणतं असावं? अखंड निष्काम श्री सेवा दास्यभक्ती घडावी. या देहाकडून अखंड निष्काम श्री सेवा दास्यभक्ती घडावी, हे निवेदन आपलं असावं. अखंड हे निवेदन असावं. दुसरी निवेदन मांडून काही उपयोग नाही. कारण का हो, हे सगळं नश्वर आहे. एक दिवस सगळं काय आहे हो, संपणार आहे. राहणार काय आहे शिल्लक? फक्त तो निश्चळ परब्रह्म राहणार आहे. कारण का हो, माणूस म्हणतं का नाही, आपण मेलो आणि जग बुडालं. मग जग बुडालं, बरोबर आहे. आपण मेल्यानंतर काय घडतंय पाठीमागं हे कुणी बघितलंय का? आपण माघारी येणार आहे का बघायला? पण आपण जिवंत असताना आपण काय करतोय, काय केलं पाहिजे म्हणजे आपल्याला मोक्षाला जाता येईल, या गोष्टीची जाणीव अंतरी झाली पाहिजे ना. आतापर्यंत आयुष्य आपण काय घालवलंय, व्यर्थ घालवलंय. आता तरी शहाणे, आता तरी ब्राह्मणे शहाणे व्हावे. म्हणजे आता तरी आपण शहाण्यासारखं काय करावं, आचरण करावं. हे जड आत्मनिवेदन, चंचल आत्मनिवेदन, अशी आत्मनिवेदन मांडण्यापेक्षा निश्चळ आत्मनिवेदन असलं पाहिजे, हे समर्थांना अभिप्रेत आहे. कधी निश्चळाची भूमिका आपल्याकडे येईल हो? ज्या वेळेस आपल्याकडचा चंचलपणा ज्या वेळेस संपुष्टात येईल त्यावेळेसच निश्चळाची भूमिका आपल्याकडे उभा राहणार आहे. तोपर्यंत नाही. लक्षात घ्या, जर तुम्ही अखंड संसार 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 आणि प्रपंच करत बसला तर तुम्हाला परमेश्वराची भेट होणार नाही. तो संसार आणि प्रपंच जर तुम्ही त्या सद्गुरूंना, समर्थाला अर्पून, म्हणजे त्या निश्चळाला अर्पून दिला, म्हणजे कसं की करणारे तुम्हीच आहात. संत तुकाराम महाराजांसारखं विचारच करायचा नाही, की जे म्हणजे काय कष्ट करायचं सोडायचं नाही हो. त्यांच्यासारखं नामस्मरण आपल्याला घडणार नाही. कारण आपल्याकडं काय आहे हो, अखंड आळस भरलेला आहे. म्हणजे ना धड प्रपंच
ना धड परमार्थ. लक्षात ठेवा, संत तुकाराम महाराजांनी परमार्थ केला ना अखंड. संसार देवाने केला त्यांचा संसाराची काळजी कुणी वाहिली हो? अखंड देवाने वाहिली. मग वाहून देता आलं पाहिजे त्या परमेश्वराला. त्यावेळेस तो परमेश्वर काय करतो? आपली चिंता वाहतो अखंड. लक्षात घ्या, म्हणजे कुणाला काळजी नसली तरी त्याला काळजी असते आपली. लक्षात ठेवा, तो अखंड संरक्षण करत असतो. दीर्घ सूचना आधीच कळे, सगळं दीर्घ सूचना तोच देतो ना. सगळ्या संकटातून वाचवणारा तोच आहे, कारण सर्वस्व त्याला सोपवून द्यायचंय. लक्षात घ्या, म्हणजे चंचळ करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचा अंश, त्याचा तोची आपणास ठाव नाही. चंचळ आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण, करता देव तो आपण कोटेच नाही. चंचळ चळे स्वप्नाकार, निश्चळ देव तो निराकार. आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा, ठावच नाही चंचळाचा, तेथे आधी आपण कैचा. निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा. विवेकातून निश्चळ आत्मनिवेदन मांडता आलं पाहिजे. म्हणून समर्थांनी दशकच आणलाय आपल्यासाठी, विवेक वैराग्य नाम. सोपं आहे का? विवेकातलं वैराग्य म्हणजे विवेक वैराग्य असल्याशिवाय निश्चळ आत्मनिवेदन मांडता येणार नाही, हे समर्थांना आपल्याला सांगायचंय. काय? आपल्याकडं निश्चळाची भूमिका आल्याशिवाय, म्हणजे विवेक वैराग्य असल्याशिवाय आपल्याकडे निश्चळाची भूमिका येऊ शकत नाही. आणि निश्चळाची भूमिका नाही आली तर आपण निश्चळ आत्मनिवेदन मांडू शकत नाही हो. सर्व सोडून, देव म्हणला ना, सर्व सोडून शोधा मजला, ऐसा देवची बोलीला. म्हणजे काय? सगळं अंतःकरणातनं सोडता आलं पाहिजे. हातानं करा कर्म. काय करायचं कर्म? तुमची जी दैनंदिन जीवनातली जी कर्म आहेत, समर्थ म्हटले, अरे भौतिक सुखाचा उपभोग घे, कारण ते तुझ्यासाठीच आणलेलं आहे. पण ते करत असताना जाणीव अंतरी ठेव की हे सर्व करणारा कोण आहे. लक्षात घ्या, म्हणजे समर्थांचे हे तुमचं भौतिक सुखाचा उपभोग घेण्यासाठी समर्थांचं काही बंधन नाहीये, परंतु विषय विकारांचा उपभोग घेऊ नको. समर्थांचं म्हणणं काय आहे, तात्पर्य काय आहे? भौतिक चांगल्या मोठ्या बंगल्यामध्ये राहा, हेलिकॉप्टरमध्ये, विमानात काय कर, विमान घे, विमानात फिर, स्वतःचं काय असेल ते घे, परंतु हे सर्व करत असताना सारासार विचार करून विवेक वैराग्य असलं पाहिजे. तरच शेवटी जाताना निश्चळ आत्मनिवेदन मांडता येईल ना. म्हणजे मुक्तीची ही अपेक्षा ज्यामध्ये नसते ते काय झालं हो? निश्चळ आत्मनिवेदन. म्हणजे समर्थांनी आपल्यासाठी हे दिलेलं आहे, विवेक ठावच नाही चंचळाचा, तेथे आधी आपण कैचा. म्हणजे जिथं चंचळ थांबतच नाही तिथं आपण कुठं थांबणार आहे? निश्चळासमोर चंचळ जर गेलं, बघा नारद मुनी कसे हो? चंचळ. आणि ते कुठं गेलेले हो? राधाकृष्णांचं जे वैकुंठात गेले. ज्या वेळेस नारद मुनी वैकुंठात गेले, बघा त्यावेळेस त्यांना असं विसरल्यागत वाटायला लागलं. कारण का हो? त्यांचा जो चंचळपणा आहे तो तिथं काय झाला? नष्ट झाला. कुठं? वैकुंठात. त्यावेळेस नारद मुनीने देवांना विचारलं की देवा, मी नारद आहे हेच विसरलो, इथं आल्यानंतर मी नारद आहे हेच विसरलो. त्यावेळेस देव काय म्हणाले की रे बाबा, मी कसा आहे? निश्चळ आहे, चंचळ मला स्पर्श करू शकत नाही. मग निश्चळ जिथं आहे तिथं आसपास सगळी भूमी कशी असणार आहे हो? साहजिकच निश्चळ असणार आहे. मग तिथं चंचळ जरी गेलं तरी निश्चळाचं काही बिघडू शकत नाही. लक्षात ठेवा, म्हणजे निश्चळ हा निश्चळच असतो, तिथं चंचळाचं काही चालत नाही. म्हणून नारद मुनींना समजावून सांगितलं श्री विष्णूंनी की जिथं माझा काय आहे? वास आहे, तिथं चंचळपणा असणार नाही. म्हणून परमार्थात चंचळपणा असू नये, सारासार विचार असावा.
विवेकातलं वैराग्य असावं, तरच काय घडू शकतो, निस्वार्थ निष्काम अखंड आपल्याला एकच निवेदन मांडायचं आहे. अखंड समर्था या देहाकडून अखंड निष्काम श्री सेवा दास्य भक्ती करून घ्यावी म्हणतोय आपण, बरोबर आहे हे, परंतु आपण त्या पद्धतीनं वाटचाल करत नाही, म्हणून आपल्या निवेदनाची पूर्तता होत नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात की निश्चळ आत्मनिवेदन विवेकातून मांडता आलं पाहिजे. हे निश्चळच आहे ना, आपण जे मांडतोय निवेदन ते निश्चळच आहे. ते निश्चळ आत्मनिवेदन विवेक वैराग्यातून मांडता आलं पाहिजे. नुसतं म्हणून तोंडाने उपयोग नाही, तोंडाने नुसतं म्हणून उपयोगाचं नाही. तशा पद्धतीनं देवाला सांगायचं की तुला जसं पाहिजे तसं आचरण या देहाकडून करून घ्यावं. म्हणजे काय करेल होतो, आपल्याला निश्चळ आत्मनिवेदन तरच आपल्याला मांडता येईल ना. आपल्याकडं ती भूमिका निर्माण व्हावी ह्यासाठी सुद्धा सामर्थ्य त्यालाच मागायचंय, त्याच्याशिवाय कोण देऊ शकत नाही. चंचळ ठावच नाही चंचळाचा, तेथे आधी आपण कैचा, निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा, तीही प्रकारे आपण नाही नाही दुजेपण, आपण नसता मी पण नाहीच कोठे. काय सांगितलंय हो, तीही प्रकारे आपण नाही नाही दुजेपण, आपण नसता मी पण नाहीच कोठे. म्हणजे काय सांगितलंय, अगोदर चंचळाचा जेथे पत्ता नाही, म्हणजे तिन्ही प्रकारे विचार केला तर आपण म्हणून कोणी नाही, दुजेपणा म्हणजे द्वैत नाही, आपण नसल्यावर मीपणाही कोठेच उरत नाही. म्हणजे आपण असलो तरच काय हो, मी पण येणार आहे ना आपल्याकडं, अहंकार. आपण नसल्यावर अहंकार कुठं राहणार आहे शिल्लक. म्हणजे कितीही तिन्ही प्रकारे जरी विचार केला तर आपण म्हणून कोणी नाही, तिथं काय दुजेपणा नाही, आणि आपण नसल्यावर मीपणाही कोठेच उरणार नाही, आणि उरतच नाही ना. मीपणा उरणार कुठं हो. पाहता पाहता अनुमानले, कळता कळता कळो आले, पाहता अवघेची निवांत झाले बोलणे आता. पाहता पाहता अनुमानले, समर्थ काय म्हटले, विचार करता करता तर्क केला, समजता समजता समजून आले, तेव्हा विवेक केला तर सगळे बोलणे संपले. म्हणजे हे विवरता म्हणजे परमार्थ कळण्यासाठी विवरण घडलं पाहिजे हो. लगेच कळत नाही परमार्थ. परमार्थ कळण्यासाठी हळूहळू कळतो हो. समर्थ ही शेवटची ओवी दिलंय ना, विचार करता करता तर्क केला म्हणजे विवेक आला, विवेकातून समजता समजून आले, म्हणजे समजता समजता समजून आले. एका दिवसात परमार्थ कळला का? नाही कळत. परमार्थ करण्यासाठी श्रवण, कानावरती कीर्तन उत्तमाचं पडलं पाहिजे. तुमची संगत कुणाची आहे त्याच्यावरती अवलंबून आहे सगळा कार्यभाग. समर्थ काय म्हणतात, जर तो परमार्थिक माणूस असेल, विवेकातून घ्यायचंय, अज्ञानातून नाही, विवेकातून घ्यायचंय समर्थांनी सांगितले. म्हणून विवेकातून वैराग्य, विवेक वैराग्य एका दिवसात येत नाही. विवेक वैराग्य येण्यासाठी काय केलं पाहिजे, समर्थ म्हणतात की विचार केला पाहिजे, आणि विचार करता करता तर्क केला, आणि समजता समजता काय आले, समजून आले, तेव्हा विवेक केला तर सगळं बोलणं संपलं हो. म्हणजे विवेक वापरला, एकदा का विवेक अंतरी आला की सगळं संपतंय. म्हणजे विवरता कळू लागते, आणि कळता कळता काय होतं हो, विवरता आपल्याला कळतं ना, परमार्थ काय आहे कळू लागतो, निश्चळ परब्रह्म काय आहे कळू लागतं, आणि कळता कळता अंतरी ठसतं ते, व निश्चळ ब्रह्माकार होता सारे बोलणेच काय होते हो, खुंटते. म्हणजे निश्चळ एकदा ब्रह्माकार झालं की काय हो, सगळं बोलणं संपतं. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, एका दिवसात हे होत नाही, याच्यासाठी विचार करता आला पाहिजे, श्रवण हे नविदा भक्ती करता आली पाहिजे, तरच काय होणार आहे हो. कळता कळता विवरता कळो
विवरता विवरता ऐकून ऐकून विवरण करून करून कळू लागतं आणि कळता कळता काय होतं हो, अंतरी ते ठसतं आपल्या आणि मग आपल्याला काय हो त्या निश्चळाची काय होते, भेट होते. मग निश्चळ ब्रह्माकार आपल्याला कळलं की सगळं बोलणंच काय होतं हो तिथं थांबतं. त्यावेळेस आपल्याला काय घडतो, हा परमार्थ घडतोय. म्हणून समर्थांनी शेवटची ओवी दिली, पाहता पाहता अनुमानले, कळता कळता कळो आले, पाहता अवघेची निवांत झाले बोलणे आता. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मनिवेदन नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.